नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आजचा व्हिडिओ हा शनी जयंती, शनी अमावस्या विषय आहे. खूप महत्त्वाचा असा विषय आहे आजचा, म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या लाईक केल्याने आम्हाला कळते की हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी आहे, म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा. मंडळी, यावर्षी शनी जयंती खूप खास आहे. यावर्षी शनी जयंतीच्या निमित्ताने कृतिका आणि रोहिणी नक्षत्रासह सुकर्म योग तयार होत आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने साडेसाती आणि शनिदेवामुळे होणाऱ्या कोणत्याही त्रासापासून मुक्तता मिळेल. शनी जयंती किंवा शनीश्वरी अमावस्या हिंदू धर्मात एक प्रमुख उत्सव म्हणून शनिदेवाच्या सन्मानामध्ये शनी जयंती साजरी केली जाते. सूर्यदेवाचे पुत्र भगवान शनिदेवांना खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. मान्यतेनुसार उत्तर भारतात शनी जयंती ज्येष्ठ अमावस्येला साजरी करतात, तर दक्षिण भारतात वैशाख अमावस्येला शनी जयंती ही साजरी करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवांचा जन्म वैशाख महिन्याच्या अमावस्येला झाला होता. या दिवसाला शनी अमावस्याही असेही म्हणतात. सूर्यपुत्र आणि छायादेवी यांचे पुत्र शनिदेव यांचा जन्म झाला होता. या दिवशी काही विशेष पूजा उपासना केल्याने सगळ्या प्रकारचा रोग आणि कर्जमुक्ती होऊ शकते. या व्यतिरिक्त काही दान पुण्य केल्याने पण जीवनामध्ये खूप सुख आणि सौभाग्याची वृद्धी होते. शनी जयंती का साजरी केली जाते ते बघूया. अशी मान्यता आहे की वैशाख मासच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता. या दिवशी पूजा केल्याने, त्यांची उपासना केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. शनिदेव हे यम आणि यमुना चे भाऊ आहेत. या वेळेस शनी जयंती कधी आहे ते बघूया. वैशाख मासच्या अमावस्याला तिथी 26 मे सोमवारी दुपारी 12:12 सुरू होईल आणि 27 मेला मंगळवारी सकाळी 8:32 पर्यंत राहील. पण उदय तिथीनुसार अमावस्या ही 27 मेला राहील, म्हणून या दिवशी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. शनी ग्रह हा वायू तत्वाचा आणि पश्चिम दिशेचा स्वामी आहे. शनी जयंतीची पूजा विधी बघूया. ह्या दिवशी काही जण घरात पण शनी जयंती साजरी करतात. काही जण मंदिरात जाऊन पूजा करतात. शनी मंदिरात जाऊन त्यांच्या समोर मोहरीच्या तेलाचा दीपक प्रज्वलित करावा, धूप अर्पित करा, निळी फुले अर्पित करा, तेलाने बनवलेली मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शकता. नंतर मंदिरात बसून पंचोपचाराने मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सह शनये नमः या मंत्राचा जप केल्याने लाभकारी होईल. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा देखील जप केला तरी चालेल. नंतर घरात किंवा मंदिरात शनी चालीसाचा पाठ करा. शनी स्तोत्र, शनी मंत्र बोलून घ्या आणि त्यामुळे तुमचा शनीची महादशा कमी होण्यास मदत होईल. शनिदेवाची आरती करा. शेवटी पूजा झाल्यावर आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागा आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांना प्रार्थना करा. असे म्हणतात की ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती आहे त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी मनापासून पूजा आणि उपाय केल्याने जीवनातील ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते. प्रत्येक वर्षी वैशाख मासची पौर्णिमा ही काही लोकांसाठी परिवर्तन आणि आशेचे प्रतीक असते, तर काही लोकांना याची भीती वाटते. पण ही एक संधी आहे आपल्या कर्म सुधारण्याचा. पण शनिदेव हे कोणाबरोबर अन्याय करत नाहीत. जसे ज्याचे कर्म आहेत तसे त्यानुसार त्याला फळ मिळते. म्हणून या दिवशी दान, जप आणि उपासनेला आध्यात्मिक महत्त्व आहे. आता काही उपाय बघूया. शनी मंदिरात जा आणि मोहरीचे तेल वाहा. मोहरीच्या तेलाचा दीपक लावा. काळे उडीद दान करा. काळे तीळ, काळे वस्त्र, काळे कडधान्य किंवा काळी कोणतीही वस्तू ही दान करा. काळे उडीद दान करा. लोखंडाची कोणतीही एक वस्तू दान करा. असे केल्याने तुमच्यामधील शनीची साडेसाती दूर होण्यास मदत होते. या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची चपाती द्यावी. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्याला दोषापासून मुक्ती मिळते. पिंपळाच्या झाडाला पाणी वाहून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पाण्यात काळे तीळ टाकून शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा. भगवान शंकरांची पूजा करावी, दीपदान करावे, धूप दीप नैवेद्य बेलाची पाने वाहून त्यांची आरती करावी. हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा पाठ करावा. हनुमान स्तोत्र, हनुमान मंत्र हे बोलावे. अमावस्या ही पितरांना पण समर्पित असते, म्हणून या दिवशी अमावस्या तिथीला पितृ हे पृथ्वीलोकात येतात अशी मान्यता आहे. अशा वेळेस त्यांची सेवा केल्याने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यासाठी या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी वाहावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पितरांची माफी मागावी, त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांना विनंती करावी. पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र बोलावे. सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी या दिवशी दारात दिवा लावावा. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. काही घरात भांडणे हे या दिवशी होत असतात, म्हणून तेजपत्त्याची काही पाने सकाळ संध्याकाळ जाळावीत. पितरांच्या नावे काहीही दान करा. तुमच्या इच्छेनुसार काही दान करू शकता. गरजूंना नक्की दान करा. मंदिरात दीपदान करा. या दिवशी मुंग्यांना गूळ, साखर, खोबरे आणि काळे तीळ याचे मिश्रण करून खायला द्या. मंडळी, ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:31 ते 5:14 राहील. सूर्योदय 5:38 होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:06 होईल. अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:58 राहील. राहू काळ हा दुपारी 3:49 ते 5:27 राहील आणि सुकर्मयोग हा रात्री 10:54 राहील. तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ शनी जयंती आणि वैशाख अमावस्या विषयी होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.